पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसा ढवळ्या हत्या झाली आहे। पुण्याच्या कोथरूडमधील सुतारदरा या परिसरात गाडीवरून आलेल्या अज्ञातांनी शरद मोहोळवर 3 गोळ्या झाडल्या होत्या। हल्ल्यानंतर शरद मोहोळवर सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला। मोहोळ हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होता। विरोधी टोळीमधील पिंटू माराणेच्या हत्येप्रकरणी देखील त्याला अटक करण्यात आलेली होती। पुण्यात गुंड शरद मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। आपण पाहतोय मोहोळ हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होता। विरोधी टोळीमधील पिंटू माराणेच्या हत्येप्रकरणी त्याला अटक देखील करण्यात आलेली होती आणि आता गोळीबारानंतर मोहोळवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू झालेला आहे। अनेक गंभीर गुन्हे देखील मोहोळवर दाखल आहेत। विरोधी टोळीतील पिंटू माराणेच्या हत्येप्रकरणी मोहोळला अटक देखील झाली होती। कुख्यात गुंड शरद मोहोळवर पुण्यात गोळीबार झाला आणि त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। शरद मोहोळ हा पुण्यातील गुन्हेगार होता। मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरणासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत। पिंटू माराणे हत्या प्रकरणी शरद मोहोळला अटक देखील झाली होती। दहशतवादी कातिल सिद्दीकीच्या हत्या प्रकरणामध्ये देखील मोहोळ आरोपी होता। शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीचं कोथरूडमध्ये वर्चस्व आहे। आपण पाहतोय दिवसा ढवळ्या शरद मोहोळवर गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झालाय। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण पाहतोय शरद मोहोळचा आता उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे, काय सांगा? नक्कीच आपल्याला माहिती असेल तर शरद मोहोळ हा कुख्यात गँगस्टर होता, मात्र अलीकडच्या काळात त्याने स्वतःचं चित्र जे आहे ते बदललं होतं। सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये जाऊन सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न खरं तर शरद मोहोळकडनं करण्यात आला होता। अनेक गुन्ह्यांमध्ये जरी त्याचा उलगडा झालेला होता, अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव देखील समोर आलेलं असताना सुद्धा मात्र गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यक्रमात जाऊन एक वेगळं चित्र स्वतःचं दाखवण्याचा प्रयत्न शरद मोहोळ याच्याकडनं वारंवार करण्यात आला होता। मात्र आज दुपारी 1:30 वाजता 3 अज्ञात हल्लेखोरांनी शरद मोहोळ याच्यावर हल्ला केला। 3 ते 4 गोळ्या झाडून शरद मोहोळला पुण्यातील कोथरूड भागात असणाऱ्या सुतारदरा या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यात शरद मोहोळ जो आहे तो खाली पडला आणि त्याला तात्काळ तिथल्या स्थानिकांनी त्याच्या मित्रमंडळींनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं। मात्र उपचाराच्या दरम्यान मोहोळ याचा मृत्यू झालेला आहे। काही वेळातच मेडिकल बुलेटिन जे आहे ते आपल्याला डॉक्टरांकडनं समोर येईल, मात्र प्राथमिक माहितीनुसार 3 गोळ्या ज्या आहेत त्या मोहोळला लागलेल्या होत्या। एक गोळी जी आहे ती खांद्याला लागली होती, दुसरी गोळी जी आहे ती छातीला लागली होती आणि तिसरी गोळी जी आहे ती अंगालाच लागून पुढे निघून गेली होती आणि या हल्ल्यात मोहोळचा मृत्यू झाल्याचं आता समोर आलेलं आहे। निश्चितच, आणि पोलीस तपासातून या संदर्भात काय खुलासे होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धन्यवाद अक्षय या माहितीसाठी।